श्री गणेशाय नमः श्री कृपारामचंद्राय नमः। प्रतिपाळावया ब्रह्मवरदान श्रीरामानी लक्ष्मण शरबंदी पडोनी आपण विसंज्ञा बंधाविती। कथेचं अनुसंधान प्रतिपालावया ब्रह्मवरदान ब्रह्मदेवाच्या वरदानाचं सांभाळ करण्यासाठी ते वरदान पालन करण्यासाठी राम आणि लक्ष्मण शरबंधनामध्ये पडलेले आहेत। विसज्ञपणा त्या ठिकाणी विसज्ञ पडलेले आहोत, कुठल्याही प्रकारची संज्ञा नाही, चेतना नाही असं दाखवताय, पण ते अंतःकरणापासून सावध आहे। फक्त दिसायला लागले की विसज्ञ आहेत असं नाथ महाराज सांगतात। बहुरूपी प्रेताचे सोंग धरी आपण सावध अंतरी राम सौमित्र दया परी शरपंजरी सावध। आणि ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं, पिक्चर बघतो आपण, बघतो का नाही? पिक्चर मध्ये कसं असतंय, गोळी लागून मरत्यात नाही, आम्हाला तरी कुठे पण कव तरी बघितलेलं असते। आणि गोळी लागून मेलं किती खरंच मेलेली असते ती का उग तात्पुरतं ती पडलेली असतात, प्रेताचं सोंग घेतात पण तो आतमध्ये जिवंत असतो। तशा पद्धतीने राम आणि लक्ष्मण पडलेले दिसत असले तरी ते सावध आहेत असं सांगतात। शरबंदी बांधले दोघे जण विकळ दिसती राम लक्ष्मण परितेस बाह्य सावधान प्रतापे पूर्ण पुरुषार्थी। आणि जगाला फक्त दिसायला की शरबंधनामध्ये अडकलेत, बांधले ब्रह्मपाशामध्ये अडकलेले सगळ्याला दिसत होतं। तिथल्या सगळ्या रणांगणावरती जी पाहणार आहे त्यांना सगळ्यांनाच अडकलेले दिसत होते, पण सबाह्य सावध आहे, आतमध्ये सुद्धा सावध आहेत आणि बाहेरून सुद्धा राम लक्ष्मण सावध आहेत, फक्त पडलेले दिसतात असं सांगू लागले। ब्रह्मयाचे वरदे देख येता शरबंधा सम्मुख इंद्रजित त्वदशमुख छेदिल मस्तक श्रीराम। आणि ब्रह्मदेवाचं वरदान असं होतं की शरबंधन करत असताना जर राम लक्ष्मणाच्या समोर आला, कुणीही आला, फक्त इंद्रजितच गेला असं नाही, रावण सुद्धा जर शरबंधन करत असताना जर रामचंद्राच्या समोर गेले किंवा रामाला बाण मारताना दिसले की रामचंद्र त्यांचं मुंडकं उडवून त्यांना मारतील असं वरदान ब्रह्मदेवाचं होतं। या लागी शरबंधा समोर कोणी न येती निशाचर करीत विजयाचा गजर गेले समग्र लंकेसी। शरबंधनामध्ये राम लक्ष्मण पडलेली असताना त्यांना बघायला सुद्धा कोणी राक्षस जात नव्हतं। जर त्यांच्या समोर गेले तर रामचंद्र लगेच उठून त्यांचं मस्तक उडवतील, ह्या धाकानं, ह्या मरणाच्या भीतीनं कोणीही राक्षस राम लक्ष्मणाच्या समोर जात नव्हतं। पडलेले बघितलं लांबून आणि तिथून लंकेत निघाले। लागता शरबंधाचे बाण वानरांचा जावा प्राण करिता राम नाम स्मरण अवघे जण वांचले। आणि शरबंधनामध्ये ज्यावेळेस इंद्रजिताचे बाण लागले त्यावेळेस त्यांचा प्राण जाणार होता, जावा सांगितलंय, मरणार होते, पण वाचले। मुखामध्ये सदोदित रामचंद्राचं नामस्मरण होतं आणि त्या नामाच्या बळावरती सगळे वानर वाचले असं सांगतात। शरबंदी राम लक्ष्मण शरबंदी वानरगण ते कोणी विभीषण आला पण सापेक्षे। आणि शरबंधनामध्ये राम लक्ष्मण पडलेले आहेत, एक वानर, मग अशी नावं सांगितली, वाचली, ती सगळी वानर शरबंधनामध्ये अडकली। विभीषणानं पाहिलं आणि पाहून राम लक्ष्मणाच्या जवळ विभीषण जे आले। शरबंदी वानर सैन्य बाणी पाडिले खिळून शरबंदी राम लक्ष्मण दोघे विसज्ञ महावीर। आणि विभीषणजीनं पाहिलं, रणांगणावरती पाहू लागले, सगळे वानर त्या शरबंधनामध्ये अडकलेले आहेत, राम लक्ष्मण सुद्धा अडकलेले आहेत असं विभीषण पाहतात। ऐसे कोणी शरबंधन स्वयं आला विभीषण वाणी खिळले वानरगण सावधान नाही कोणी। विभीषणजीनं पाहिलं, रणांगणावरती चक्कर मारली आणि पाहिलं कोणी सुद्धा सावध नाही, सगळे त्या ठिकाणी शरबंधनामध्ये अडकलेले आहेत, विसज्ञ पडलेले आहेत असं विभीषण पाहू लागले। कपट बुद्धी राक्षस गमारणी बांधिले रघुत्मा विभीषण धार्मिक धर्मात्मा शुद्ध सत्वात्मा सात्विक। विभीषणजीनं पाहिलं रणांगणामध्ये राम लक्ष्मण शरबंधनामध्ये पाडलेले आहेत, कपट बुद्धी आहे ते इंग्रजीताकडे, अधम आहे, पापी आहे, दुराचारी आहे, वाईट प्रवृत्तीचं कर्म करणारा तो इंद्रजित आहे
आणि अशा असणाऱ्या राक्षसांनी राम आणि लक्ष्मणाला शरबंधनामध्ये पाडलं. विभीषण सात्विक धर्मात्मा आहे, त्यांनी पाहिलं काय विचार करतात. वानर राजा सुग्रीव जाण त्यापासी येऊनी विभीषण त्यासी करी सावधान युक्त वचन अनुवादे. आणि विभीषण जे वानरांचा राजा सुग्रीव आहे, सुग्रीवापाशी गेले. विभीषणालाही माहिती होतं राम आणि लक्ष्मण हे असणाऱ्या वरदानाचं प्रतिपालन करतात, म्हणून सुग्रीव वानरांचा राजा आहे. आणि सुग्रीवापाशी विभीषणजी गेले आणि त्यांच्या कानापाशी जाऊन युक्त पद्धतीने बोध करून काय सांगतात. ब्रह्मपाशाचे वरदान स्वयं पाळी रघुनंदन यासी बाधी शरबंधन सावधान शरबंदी. आणि सुग्रीवाच्या जवळ विभीषणजी गेले आणि सुग्रीवाला सांगू लागले, सुग्रीवजी ब्रह्मदेवाचं वरदान आहे, ब्रह्मपाशामध्ये राम लक्ष्मण अडकले, स्वतःहून ब्रह्मदेवाच्या वरदानाचं परिपालन करतात असं विभीषणजी बोलतात. नाही भयाचा संकेत विशद सांडावा समस्त शरबंदी श्री रघुनाथ सावचित्त स्वानंदे. आणि सांगू लागले विभीषणजी कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये धरू नका, कारण राम लक्ष्मणाला काहीच होणार नाही, त्यांना त्यांच्या जीवाला कसलाच त्या ठिकाणी भीती नाहीये, म्हणून कोणतीही भीती मनामध्ये धरू नका, कसलीही भीती यांना नाहीये, जी काही तुम्हाला दुःख झालेलं आहे सगळं सोडून द्या असं सुग्रीवाला सांगू लागले. ब्रह्मदत्त वरदान ते हे ब्रह्मास्त्र दारुण ब्रह्मा वरदा मिथ्यापन रघुनंदन येऊन येदी. ब्रह्मदत्त वरदाचे बाण होते आणि त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं, त्याच्यामुळे राम लक्ष्मण स्वतःहून प्रतिपालन करतायत, त्यांना कुठल्याही प्रकारचं भीती नाही, कसल्याही प्रकारचं दुःख नाही, जीवघात नाही, स्वतःहून ते वरदानाचं पालन करतात असं विभीषणजी बोलतात. हृदय साहोनी आलात श्रीवत्सलांचन मिरवीत तो हा स्वय रघुनाथ मिथ्यवरार्थ होऊ नये. ब्रह्मदेवाचं किंवा ब्राह्मणाचं वरदान मिथ्य होऊ द्यायचं नाही म्हणून पाठीमाग भृगु ऋषींनी लात घातली होती भगवंताला, भगवंतानं हृदयावरती ती लात सहन केली आणि तीच लात म्हणून श्री वत्सलांचन आज साधू संत ते असणाऱ्या लातेच्या पाया पडतात भगवंताच्या हृदयावरी, म्हणून ब्राह्मणाचा अतिक्रम करायचा नाही, म्हणून ते असणाऱ्या वरदानाला मान देऊन शरबंधनामध्ये अडकले असं सांगतात. या वरदाना परी वानरवीरांची या हारी खिळोनी पाडिल्या शरपंजरी नाही त्यावरी जीव भय. अशा पद्धतीचं वरदान आहे आणि त्या वरदानामुळं वानरांची हारी म्हणजे असंख्य वानर त्या असणाऱ्या ब्रह्मबंधनामध्ये अडकलेले आहेत, बाण लागून सगळ्या अंगाला बाण लागून पडलेले आहेत, म्हणून त्यांच्या जीवाला भीती नाही असं सांगू लागले. ब्रह्मास्त्र देऊनी मान शरबंदी राम लक्ष्मण तैसाच हनुमंता आपण तो देत सन्मान ब्रह्मास्त्र. आणि विभीषणजी सांगू लागले राम लक्ष्मणाला कसलीच भीती नाही, तसंच हनुमान आहे, हनुमंताला सुद्धा कुठलाच पाश लागू पडत नाही. उगाच जसं राम लक्ष्मण प्रतिपालन करतात, राम पडले म्हणून हनुमान पडले तर असं विभीषणजी सांगतात. हनुमंतान बाधी शरबंधन तोही ब्रह्मास्त्र देते समान कोणी विभीषण वचन मारुती आपण बोलत. सुग्रीव संवाद जो आहे तो संवाद विभीषणाचा आणि सुग्रीवाचा चालू होता. विभीषणाने सुग्रीवाला सांगितलं हनुमंताला कुठल्याच प्रकारचं ब्रह्मपाश कसलंच ब्रह्मबंधन बंधन करू शकत नाही, हे सुग्रीवाला सांगत असताना हनुमंताने ऐकल्याबरोबर हनुमान म्हणले ह्याला कसं काय माहिती, म्हणून ऐकून हनुमान विभीषणजीला काय बोलतात. कोणी विभीषण वाक्यासी हसू आले हनुमंतासी ब्रह्मास्त्र बाधी अम्मासी ते तू जाणसी कैसेनी. आणि विभीषणाचं बोलणं ऐकल्यानंतर हनुमंताला हसू आलं. विभीषणजी बोलले ते अगदी बरोबर आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाश लागू पडत नाही, पण हे विभीषणाला कसं माहिती झालं, कारण आपण कोणाला सांगितलंय का, कोणाला सांगितलेलं नाहीये, मग विभीषणाला माहिती कसं झालं, म्हणून हनुमंताने विचारलं महाराज तुम्हाला कसं काय माहिती सांगा. अशोकवनी ब्रह्मपाश ब्रह्मयाने घातिला सावकाश तव तू वशन होसी त्यास मग ब्रह्मास्त्र केवी होसी. हनुमंताने विचारलं तुम्हाला कसं काय माहिती झालं, त्यावेळेस विभीषणाने सांगितलं आम्ही संपूर्ण ब्रह्मपत्र ऐकलंय का नाही, सगळ्यांनी
सगळ्यांनी ब्रह्मपत्र ऐकले आणि त्या ब्रह्मपत्रामध्ये असं लिहिलं होतं, अशोक वनामध्ये जेव्हा हनुमान आले होते तेव्हा इंद्रजितानं ब्रह्मपाश घातला होता आणि ते ब्रह्मपाश हनुमंताला लागला नाही, त्या ब्रह्मपाशामध्ये हनुमान अडकले नाहीत. मग बाकी कसं कोणतं बंधन त्यांना अडकू शकेल असं विभीषणजी बोलतात. कोणी विभीषणाचे वचन हनुमान झाला सुख संपन्न, पडले ते कोणी वानर सैन्य काय आपण बोलत. आणि अशा पद्धतीने विभीषणाचं बोलणं ऐकलं, हनुमंताला आनंद वाटला. मग हनुमान, सुग्रीव आणि विभीषणजी, हनुमान म्हणले आपण पडलोय, आपल्याला काही होत नाही, पण बाकीच्या वानरांची अवस्था काय आहे, कशी आहे ती बघू असा विचार हनुमान करतात. वानर वीर पडले क्षिती, कोणाची कैसी गती, दोघे चुडी घेऊन हाती, शोधून इच्छिती रणभूमी. आणि मग विचार करू लागले विभीषणजी आणि हनुमान, हातामध्ये दिवे मोठे मोठे टेंबा घेऊन आणि त्या उजेडामध्ये बघू कोण वानर कसा पडलाय, त्याची अवस्था काय झाले, कोणाला किती किती लागलंय, किती किती जखमा झाले तो बघू जाऊन, म्हणून दोघे जण निघाले. ऐसे बोलताची जाण संतोषला विभीषण, चुडी उजळून यादी प्रमाण दोघे जण निघाले. आणि हनुमान आणि विभीषणजी हातामध्ये मोठमोठे टेंबे दिवे घेतले, ते असणारे टेंबे, आणि त्या उजेडाच्या प्रकाशामध्ये विभीषण आणि हनुमान सगळं वानर सैन्य निहाळू लागले. वानर वीरांची श्रेणी खेळवी पडल्या शरबंधनी, अशुद्ध वाद धरणी होत चिडानी मेद मांसा. पाहिलं वानर वीरांच्या श्रेणी असंख्य वानर आहेत, शरबंधनामध्ये बाण लागले आहेत, बाणानं शरीर खेळलेलं आहे, अंगामधून रक्त मांस सगळं त्या ठिकाणी वाहू लागलेलं आहे. असं अवस्था वानरांची हनुमान विभीषण पाहतात. वानर वीरांच्या वडवाळी खिळवणी पडल्या भूतळी, मुख्य धुरा तुरबळी त्याशी शरजाळी पाडिल्या. असंख्य वानर सैन्य आहे, त्या सगळ्या वानरांच्या शरीरामधून रक्त वाहत आहे, रक्ताने ती जमीन भिजलेली आहे. आतुरबळी जे वानर मुख्य मुख्य होते ते सुद्धा शरबंधनामध्ये पडलेले पाहू लागले. सुग्रीव अंगदाची उत्पत्ती ते पूर्व प्रसंगी लिहिले हाती, त्याची वानर वीर क्षिती पडिले मारुती स्वयं खेदे. हनुमान बघू लागले, जी मगाशी पाठीमागच्या अध्यायामध्ये जेवढ्या जेवढ्या वानरांची नावं घेतली तेवढी सगळी वानर, सुग्रीव असेल, अंगद असेल, ती सगळी वानर पडलेली स्वतः हनुमान पाहू लागले. असंख्य वानर पडले क्षिती, संख्या न करवे निश्चिती, संख्या करू शकला मारुती ती संतोक्ती अवधारा. असंख्य वानर पडलेली होती, पण मोजमाप कुणालाच करता येत नव्हतं, मोजाय गेलं तर मोजता येत नव्हती, एवढी वानर होती. असंख्य म्हणजे संख्याच करवता येत नाही, पण बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असणाऱ्या हनुमंतानं ती मोजली, त्याचं मोजमाप केला, किती पडली होती ऐका. पावत पावता दिनांत वानर पडले रणांत, त्याची संख्या हनुमंता विभीषण युक्त सांगत. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत युद्ध सकाळी सुरू होतं, तिथून दिवस मावळेपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये असंख्य वानर पडलेली होती. मग किती वानर होती ती हनुमंतानं मोजली आणि त्याची संख्या विभीषणाला सांगतात. हस्त पावता दिनकर 67 कोटी वानर, रणी पाडिले माशूर बिंदुनिशर ब्रह्मास्त्रे. आणि सूर्य अस्त पावण्याच्या आधी वेळेमध्ये 67 कोटी वानर इंद्रजितानं शरबंधनामध्ये पाडलेली होती, ब्रह्मास्त्रामध्ये अडकवलेली होती. 67 कोटी वानर एकाच दिवसामध्ये सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत दिनांती एवढी वानर इंद्रजितानं पाडलेली होती. महाभारताचं भयंकर युद्ध झालं, त्या महाभारताच्या युद्धामध्ये किती माणसं मिळती महाराज? 18 पण ववी आहे, मी ववी धरून सांगतो. असुर रणांगणी जे पडले त्याचे वैशंपायने गणित केले, किती सांगितले? 66 कोटी वीर पडले, लहान थोर मिळवून या पांडव प्रताप अध्याय 55 बघा, त्याच्यामध्ये ती उभी आहे. आणि मेल्यानंतर ना मोजली होती वैशंपायांनी, आणि वैशंपाय ऋषींनी मोजल्यानंतर ना त्याचा विचार करून सांगितलेलं होतं. तसंच पडल्यानंतर ना हनुमंतानं पाहिलं, आणि पाहिल्यानंतर ना 67 कोटी वानर एका दिवसामध्ये इंद्रजितानं शरबंधनामध्ये अडकवलेली
पाहिलं. न मे भक्ता प्रणशयती ते रामाची अगाध कीर्ती वानर सर्वता न मरती केली युक्ती हनुमंते. आणि रामचंद्राचं ब्रीद आहे, माझ्या भक्ताची प्राणहानी होतच नाही. माझा भक्त कोणताही असू द्या, जो माझं भजन करतोय तो मरतच नाही, त्याच्यावरती संकटच येत नाही. हे रामचंद्राचं ब्रीद आहे. तरी सुद्धा वानर शरबंधनामध्ये सावध व्हावे म्हणून हनुमान काय युक्ती करतात. वानर 67 कोटी पडले ते कोणी रण संकटी हनुमान कृपा दृष्टी काळी गोष्टी अनुवादे. 67 कोटी वानर रणांगणावरती पडलेले होते. हनुमान त्यांच्या जवळ गेले आणि कानामध्ये गुह्य सांगतात. कानी सांगता श्री रघुनाथ वानर वेथेसी निर्मुक्त ब्रह्मवरदाने गोविंदले तेथ उठून शक्ती निज बळे. आणि हनुमान प्रत्येक वानराच्या जवळ गेले आणि कानामध्ये सांगू लागले, फक्त जय श्रीराम म्हणा. तुका जय श्रीराम म्हटलं की आता काळाचं बळ चालत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. जय श्रीराम म्हटलं की काळाचं बळ चालत नाही. म्हणून हनुमान प्रत्येकाच्या कानामध्ये जय श्रीराम म्हणा वानरांना सांगत होते. जय श्रीराम नावाच्या ताकदीनं वानर सावध झाले, डोळे उघडले, पण ब्रह्मवरदानामुळे स्वतःच्या बळानं उठून उभं राहू शकत नव्हते असं सांगू लागले. राम नाम स्मरणे करी वानर सावध सरपंजरी तिळभर व्यथा नाही शरीरी न सुटवे तरी शरबंदी. भगवान श्रीरामचंद्राच्या नामस्मरणावरती सगळे सावध झाले, पण शरबंधन आतर्क्य असल्यामुळं स्वतःच्या ताकदीनं सुटता येत नव्हता. धन्य ब्रह्मयाचे महिमान उल्लंघिना रघुनंदन स्वयं शरबंदी कोडून ब्रह्मवचन प्रतिपाळी. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वथा न करी रघुत्तम आदरीला लौकिक धर्म बंधू उत्तम उठवावया. ब्राह्मणाचा अतिक्रम रामचंद्र करत नाही म्हणून स्वतः असणाऱ्या शरबंधनामध्ये अडकवले. धन्य असणाऱ्या ब्राह्मणाचं महिमान आहे, जे महिमान रामचंद्र प्रतिपालन करतात म्हणून अडकले असं सांगतात. कैसी वरदानाची ख्याती ते वानर ते किती कैसेनी शरबंध सुटती वरदोक्ती बांधी. ब्रह्मदेवाच्या वरदानामध्ये बांधलेली वानर आहेत, स्वतःच्या ताकदीनं सुटू शकत नाहीत, कारण वरदानाची ताकद आहे. ब्रह्मदेवाच्या वरदानामध्ये सामर्थ्य असल्यामुळं सर्वसामान्य वानर त्या बंधनामधून सुटू शकत नाही असं सांगतात. बाप कृपाळू हनुमंत कानी जपोनी श्री रघुनाथ शरबंदी सावचित्त केले समस्त वानर. बाप असणारा कृपाळू हनुमान आहे आणि हनुमंताने प्रत्येकाच्या कानामध्ये सांगितलं, फक्त जय श्रीराम म्हणा, मरत नाही, काही होत नाही. जय श्रीराम म्हणा हा गुह्यार्थ, हा मंत्र प्रत्येक वानराच्या कानामध्ये हनुमंतानं सांगितले आणि सगळी वानर शरबंधनामध्ये सावध केले. वानर शरबंदी समस्त देखून विभीषण हनुमंत शोधावया जावंत स्वयं निगत सापेक्षे. सगळे असणारे वानर शरबंधनामध्ये आहेत. विभीषणाने हनुमंतानं पाहिलं. मग आता आपले जे वयोवृद्ध होते काका कुठं दिसते, ते काकाला शोधण्यासाठी विभीषण हनुमान निघाले. अतिवृद्ध जामवंत अतिशयसी बुद्धिमंत वानर वया निर्मुक्त उपायार्थ सांगेल. जांबुवंत काकालाच का शोधायचं, कारण अतिशय वृद्ध आहे. सगळ्या वानरामध्ये वयोवृद्ध जांबुवंत होते आणि ते जांबुवंत अतिशय बुद्धिमंत आहे. ही वानर शरबंधनामधून मुक्त कशी करायची, राम लक्ष्मणाला कसं सोडवायचं, ही युक्ती जांबुवंताकडे आहे. म्हणून जांबुवंताला हनुमान आणि विभीषण शोधू लागले. अत्यंत जर्जरित जरा बाणी खेळले शरीरा देखून जांबुवंत वीरा आला पुढारा विभीषण. अतिशय जर्जरित शरीर होतं आणि आधीच अशक्त होतं, वय झालेलं होतं. त्याच्यामुळे सगळे बाण इंद्रजिताचे काकाला लागलेले होते. त्यामुळे काकाची अवस्था विभीषणजीनं पाहिली आणि विभीषण जांबुवंत काकाच्या समोर आले. काय करतात, तयासी पुसे विभीषण सर्वांगी खरगडले बाण तुझे वाचले कैसेही प्राण ते संपूर्ण मज सांगा. जांबुवंताची अवस्था पाहिली विभीषणानं. सर्व अंग जर्जरीभूत झालेलं आहे, सर्व शरीर बाणाने खिळलेलं आहे. आणि मग विभीषणाने विचारलं, महाराज एवढे बाण लागलेले असताना सुद्धा तुमचा जीव कसा वाचला सांगा. जांबुवंत सांगे आपण अंगी खरगडता बाण तेव्हाची माझा जावा प्राण वाचलो जान राम स्मरणे. आणि जांबुवंताने सांगितलं,
जेव्हा जेव्हा बाण अंगाला लागले तेव्हाच मरणार होतो, पण रामनामाचं स्मरण सदोदित मुखामध्ये होतं आणि त्या रामनामाच्या बळावरती माझा जीव वाचला असं जांबुवंत सांगतात. कोणी विभीषणाची मात बाणी खेळल्या विवळत अतिप्रयासे जांबुवंत असे बोलत ते का. विभीषणाचं बोलणं ऐकलं, सगळ्या अंगाला बाण लागलेले होते, अतिशय विवळत होते, तरी सुद्धा जांबुवंत काय बोलतात ऐका. कोणी शब्द ज्ञान तुझं जाणे विभीषण बाणधारा विकळ पूर्ण डोळे उघडून पाहावेना. आणि विभीषण जांबुवंताने सांगितलं, इतक्या वेळ जो आता बोलला तो विभीषणजी होता, डोळं उघडून बघता येत नाही, पण तुझे शब्द तुझा आवाज ऐकून सांगतो तू विभीषण आहे, अशा पद्धतीने जांबुवंत बोलतात. असो हे विकळतेची माता अंजनी पुत्र अतिविख्यात तो स्वस्त आहे की हनुमंत त्याचा वृत्तांत मज सांगा. आणि जांबुवंताने विचारलं, जाऊ द्या म्हणले, माझी अवस्था जशी व्हायची तशी होऊ द्या म्हणले, आता म्हातारं तर झालेलं आहे, काय शरीराचं असते म्हणले, जाऊ द्या. अंजनी पुत्र विख्यात आहे हनुमान, तो हनुमान स्वस्त आहे का, त्याला काही झालंय का, ही सांगा असं जांबुवंत विचारतात. धन्य हनुमंताचे भजन धन्य हनुमंताचे आचरण धन्य हनुमंताचे अंगवन लंका कथन जैने केले. धन्य हनुमंताचं भजन आहे, कारण सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंडाला तुझे देही, रामा वाचून निनसी काही म्हणून पाही विचारित. ज्याला रामाशिवाय काहीच माहिती नाही त्याच्या पाया पडायचं असते महाराज. ज्याला रामाशिवाय काहीच कळत नव्हतं असं हनुमान आहे, म्हणून धन्य भजन हनुमंताचं आहे. हनुमंताचं आचरण धन्य आहे, कारण प्रत्येक क्रियामध्ये राम आहे, राम कोंदलेला आहे, म्हणून आचरण धन्य आहे. हनुमंताची ताकद धन्य आहे. शरीर वज्र आईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, अशा प्रकारची ताकद शेपटीमध्ये अख्खं ब्रह्मांड कवळण्याची ताकद हनुमंताकडे आहे, म्हणून धन्य अंगवाने सांगितली. ज्यानं लंकेचं दहन केलं, खंडन केलं, असा तो हनुमान सुखी आहे का सांगा. 14 सहस्र वनकर 80 सहस्र किंकर जंबुमाळी प्रधान पुत्र अखिया कुमार मारिला. अरे काय ते हनुमंताच्या प्रतापाचं वर्णन करायचंय. 14,000 वनकर 80,000 किंकर जंबुमाळी, त्या प्रस्थ प्रधानाचा पोरगा, रावणाचा लाडका पोरगा अखयाला मारला, असा हनुमान कसा आहे मला सांगा. सैन्य गांजीला इंद्रजित लंके गांजीला लंकानाथ पराक्रमी हनुमंत त्याचा वृत्तांत मला सांगा. त्या हनुमंताचा वृत्तांत मला सांगा, ज्या हनुमंतानं 14,000 वनकर सगळे मारून इंद्रजित सैन्यसहित गांजला, राजा रावणाला त्रास दिला, लंकेचं खंडन केलं, असा पराक्रमी हनुमान सुखी आहे का, स्वस्त आहे का सांगा. ऐसे बोलता जांबुवंत विभीषण अति विस्मित सांडून श्रीरामाची मात कुसे हनुमंत सापेक्ष. अशा पद्धतीचं बोलणं ऐकलं जांबुवंताचं, त्यावेळेस विभीषणाला आश्चर्य वाटलं. विभीषणाने विचार केला, आधी ह्या जांबुवंत काकाने रामाची चौकशी करायला पाहिजे होती, रामाच्या तब्येतीची, लक्ष्मणाची चौकशी करायला पाहिजे होती, ती मुख्य दूर आहे. राम लक्ष्मण सोडले आणि हनुमंतालाच काय विचारलं, याचं आश्चर्य विभीषणाला वाटलं. त्याचे मनोगत समूळ शोधावया भावार्थ विभीषण असे पुसत तोची श्लोकार्थ अवधारा. त्याचं मनोगत आहे. जांबुवंत काकाने हनुमंतालाच काय विचारलं, हनुमंताची चौकशी का केली, बाकीचे नव्हते का. वानरांचा राजा सुग्रीव होता, राम होते, मुख्य लक्ष्मण होते, यांना विचारलं नाही, मग हनुमंतालाच काय विचारलं, त्याच्याच तब्येतीविषयी काय विचारलं, याचं गुह्यज्ञान विभीषण जांबुवंत काकाला विचारतात. कोठे आहे हनुमंत ऐसे पुसता जांबुवंत त्याचा पहावया भावार्थ वाक्य वदत विभीषण. हनुमंतालाच काय विचारलं, याच्या पाठीमागचं कारण जाणून घेण्यासाठी किंवा याच्या पाठीमागचा भावार्थ काय आहे ही ओळखण्यासाठी, ही जाणण्यासाठी विभीषणजी जांबुवंताला काय विचारतात ऐका. बांधवनी सेतुबंधासी ज्या लागी आलो लंकेसी सांडून त्या राम लक्ष्मणासी हनुमान पुससी किन्यर्थ. आणि विचारलं विभीषणजीने, जांबुवंत काका, अहो सेतुबंधन करून आपण लंकेला आलो, कुणामुळे आलो, रामामुळे आलो, रामचंद्रामुळे आपण इथं आलो, मग त्या राम लक्ष्मणाला सोडलं आणि हनुमंताची चौकशी का करायला सांगा. सुग्रीव राजा वानरनाथ अंग
युवराज विख्यात सांडून चुत्पत्ती वृत्तांत कापा हनुमंत पुससी. हनुमंतालाच काय विचारलं, कारण राम मुख्य आहेत, लक्ष्मण मुख्य आहे, याच्यानंतर वानरांचा राजा आहे तो सुग्रीव, त्याची चौकशी केली नाही. युवराज पण ज्याच्याकडे आहे तो अंगद आहे, ह्या सगळ्याला बाजूला सोडलं आणि हनुमंताचीच चौकशी का केली सांगा. सांडून ज्येष्ठ बंधू धुम्रासी सांडून श्रेष्ठ वानरासी हनुमान साक्षे ते पुससी कोण अर्थासी सांग पा. अहो सगळ्यांचं जाऊ द्या, तुमचा सक्का भाऊ मोठा भाऊ धुम्राक्ष आहे, त्याचीच सुद्धा चौकशी तुम्ही केली नाही. तो भाऊ कसा आहे, ते आहे का, जिवंत लागलंय का, किती लागलंय का, त्याची चौकशी केली नाही. सख्या भावाला विचारलं नाही, मग हनुमंतालाच काय विचारलं सांगा. सांडून श्रीरामाची भक्ती नाही सुग्रीव आसक्ती हनुमंती अति प्रीती कोण अर्थी ते सांगा. आणि सांगा आम्हाला, रामचंद्राविषयीची आसक्ती मनामध्ये नाही, रामचंद्रावरचं प्रेम मनामध्ये नाही, सुग्रीवाचं प्रेम नाही, रामचंद्राची भक्ती नाही, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि हनुमंतालाच काय विचारलं सांगा. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जीत असता हनुमंत मेले वार समस्त जीत. पंचवंजा म्हणले बर. का पोचिला हनुमंत आईचे विभीषण पुसत, त्या पुढे जाबवंत प्रताप सांगत हनुमंताचा. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान इंद्रजिताने ब्रह्मशक्तीत टाकली म्हणायची, पुन्हा राजारावर टाकणार 15 तारखेला. आज 8 दिवस आधीच इंद्रजिताने कार्यक्रम करून टाकलेला आहे. असं म्हणजे असणारे इंद्रजिताने ती ब्रह्मशक्तीचा वापर केला. सर्व त्याच्यामध्ये खेळून पडलेले आहेत. खेळून पडल्यानंतर जांबवंत काका शुद्धीवर आहे, त्यांनी विचारलं हनुमंतराय जागे आहेत का जागे आहेत असं विचारल्यानंतर जांबुवंताने हनुमंतरायाचा प्रताप सांगायला सुरुवात केली. ऐका. जीत असता हनुमंत मेरे वार समस्त जीत, ऐसा मारुती प्रतापवंत जीवन निश्चित कपी सैन्य. वानर सैन्य आपलं, आणि त्या वानर सैन्याचा आधार कोण असेल तर हनुमंतराय. हनुमंतराय जिवंत आहेत, सर्व वानर मंडळी जिवंत आहेत. हनुमंतरायाला धक्का लागला, सगळे वानरांना धक्का, वानर मंडळी संपले जातील म्हणून जांबवंत काका हनुमंतरायाला विचारू लागले. जरी तो निमला हनुमंत तरी आम्ही मेलो जीव जीत, कोण्या मारिला सावचित्त चरबंदी समस्त. असं म्हणले असणार हनुमंतराय जर संपले तर सर्व वानर मंडळी जिवंत असून मेल्यासारखे आहेत म्हणले. मग आता आपल्याला इथं सावध कोण करील म्हणले, कोण आपल्याला समजूत घालील म्हणले, कोण असणाऱ्या वानर मंडळींना शरबंधनातून बाहेर काढील, कुणी सुद्धा काढू शकणार नाही. फक्त हनुमंतरायामध्ये ताकद आहे म्हणून जांबवंत काका हनुमंतरायाला विचारू लागले. लागत सूर्योदयाचे किरण शरबंदी वानर घन, आधी करुणी राम लक्ष्मण अवघ्याचे प्राण जातील. जांबवंत काकाला अनुभव आहे. मंत्र विचारतात का, विचारतात का म्हाताऱ्या माणसाला, नाहीतर कोणी विचारते, कोणी विचारत नाही. माझा अनुभव असतो, आपण म्हणतो जास्त पावसाळे खाल्लेले आहेत. तसं ब्रह्म असणारे जांबवंत काका म्हणू लागले, त्या ब्रह्मशक्तीची ताकदच आहे. सूर्याचं किरण तिथं त्या शक्तीवर पडलं की मरतय माणूस. म्हणून सूर्याचं किरण पडायच्या सगळीच्या सगळ्यांचा जीव वाचला जाईल, सगळेचे सगळे जिवंत होतील असं काहीतरी कारस्थान करण्यासाठी एकच कारणीभूत आहे ते हनुमंतराया. का तर सूर्याचं किरण जर जिथं जिथं शक्ती पडली, ज्याच्या अंगावर शक्ती लागलेली आहे त्याच्या अंगावर जर सूर्याचं किरण पडलं तर ती मरतय बघा. जीत असलिया हनुमंत आणून द्रोणाद्री पर्वत, वानर वाचविले समस्त याला की हनुमंत पुशीला. कशासाठी विचारता म्हणलं, हनुमंताला उठवा, द्रोणगिरीला पाठवा. काय विचारतं म्हणजे
तर ही जी काय ब्रह्मशक्ती आहे, ह्या ब्रह्मशक्ती जर सूर्याचं किरण जर पडला तर सगळे मरतील. म्हणून दिवस उगवायच्या आतमध्ये द्रोणागिरी पर्वतावर औषधी आहेत आणि त्या द्रोणागिरीवरची औषधी आणण्याची ताकद हनुमंतरायामध्ये आहे, बाकीच्या मध्ये कुणाच्या मध्ये नाही. म्हणून हनुमंतरायाला विचारतोय, जांबवंतांचे गोड वचन ऐकोनिया विभीषण संतोषिनी आपण हनुमंत लक्षण. जांबवंत काकाचं बोललं विभीषण काकाने ऐकलं. विभीषण काकाला आनंद झाला आणि जांबवंत काकाला हनुमंतराय कसे सांगू लागले, हनुमंत वज्र देई आपण अंगिन रूपती बाण त्याची बांधील शरबंधन सावधान. हनुमंतराय वज्र दे त्यांना म्हणले असणारा बाणाचा असं त्यांच्या शरीरावर झालेला नाही. म्हणले ह्या रणांगणाच्या ठिकाणी शरबंधनात हनुमंतराय अडकले नाहीत. म्हणजे आपल्या वेशाने आपल्या ताकदीनं इकडून तिकडे फिरतात. तो महावीर हनुमंत मद सवे तुझ दिवसित सोयाला येत अननिश्चित रक्ष राजा. रक्ष राजा जाण लक्षात घ्या तुम्ही. म्हणले माझ्या बरोबर विभीषण काका म्हणजे माझ्या बरोबर हनुमंतराय बी आहेत. तुम्हाला हुडकीत कुठं पडल्यात का, तर तुम्हाला माहिती ना कसं जीवन करायचे, कशी काय करायची तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कुठं माहिती नाही, माणसाला तुम्हाला जास्त माहिती आहे. म्हणले म्हणून माझ्या बरोबर हनुमंतराय पण आहेत असं विभीषण काकांनी सांगितलं. प्रलय तेजे विराजमान वायुबळेची समान हनुमानाला जे आपण तुझे दर्शन घ्या. प्रलयाला असणारा विजेसारखं त्यांचं तेज वायू सारखा वेग आहे आणि तुमचं दर्शन घेण्यासाठी हनुमंतराय तुमच्याकडे आलेले आहेत. बघा बोलता विभीषण हनुमंत गातले लोटांगण जांबवंत करीताना मला एरी आलिंगन. विभीषण काका बोलल्याबरोबर हनुमंतराय उठले आणि जांबवंत काकाच्या पाया पडले. जांबवंत काकाने हनुमंतरायला उचलला आणि घट्ट असं आलिंगन दिलं. आलो जाणूनी हनुमंत आम्ही वाचलो समस्त पुनर्जन्म झाला प्राप्त ऐसा हर्षित. अतिशय आनंद झाला जांबवंत काकाला. हनुमंतरायला निंदर झाला. म्हणजे हनुमंतरायच्या आरती आले त्या आरती आम्ही जिवंत झालेलो, पुनर्जन्मच आम्हाला झाला असा आनंदाने जांबवंत काका म्हणू लागले. आलिंगोनी हनुमंताची जांबवंत बोले त्याची वाचवया कपी सैन्याची दिसे तुझ पाची आलिंगन हनुमंतरायला दिलं. जांबवंत काका म्हणू लागले सर्व असणाऱ्या वानर मंडळीला जिवंत करण्याची ताकद आणि सांभाळण्याची ताकद, वाचवण्याची ताकद हनुमंतराय तुमच्या मध्येच आहे. शहर मंदिराम लक्ष्मण त्याची करावया सोडवल तुझ्या अंगी आगवला नदीचे आला. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी त्या शरबंधनामध्ये अडकलेले आहेत, ब्रह्मास्त्रामध्ये ब्रह्मशक्तीमध्ये अडकलेले आहेत. त्यांना सोडण्याची ताकद फक्त हनुमंतराय तुमच्यातच आहे, तुमच्या वाचून कुणाच्यात नाही. वानर सैन्याची मांदी पडली आहे शरबंदी ते तू वाचवी त्रिशुद्धी दिव्य औषधी म्हणजे रांगच्या रांगात 60 कोटी एवढी वानरांची रांगच्या रांग पडलेली म्हणजे यांना वाचवण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. आणि ती म्हणजे दिव्य औषध आणावं लागतं आणि ते औषध लवकरात लवकर घेऊन या दवाखान्यात मेडिकल मध्ये जाऊन. शहरबंदी वानर सगळं पडले आहेत ते अति विकळ आधी तुझा प्रताप काळ तू प्रबळ बळ पुरुष. सर्व वानर मंडळी म्हणजे ते शरबंधनामध्ये अडकलेले आहेत म्हणजे असणार विकळ हो अवस्थेत पडलेले आहेत. कुणाची ताकद नाही, मेडिकल मधून औषध आणावं नाहीतर कुणाला तरी फोन करावं एवढं गुळ्यानं औषध पाठवा किंवा म्हणावं. हा कुणाकडे सुद्धा एवढी सुद्धा ताकद शिल्लक राहणार नाही. पण आज तुझ्या ताकदीच्या जोरावर म्हणजे असणारा तू मेडिकल मधून औषध घेऊन येईल सगळ्यांना औषध पाच. तुझ्या बळाची आगद तोरी दिव्य औषधी आणूनी हरी मोठवी कपिशेला सवारी होई उपकारी श्रीराम. तुझ्या बाळाच्या ताकदीच्या जोरावर हनुमंतराय तुम्ही योग्य त्या असणारे दिव्याची औषधं त्या मेडिकल मधनं घेऊन या आणि सर्व वानर मंडळीला असणार जिवंत करा. एवढंच नाही, शुद्धीवर आणा आणि काहीतरी थोडा करा परोपकार. प्रभू रामचंद्राच्या सेवेतून उतराई होण्यासाठी प्रभू रामचंद्रावर उपकार म्हणून प्रभू रामचंद्राची तुम्ही सेवा करा असं जांबवंत काका सांगू लागले. रामच्या बागेस्तव जाण शरबंदी तू सावधान वाचवा वारण गण अंगवन तुझं असे असं मला आमचं भाग्य तर आमचं नशीब मोठं. म्हणून हनुमंतराय तुम्ही सावध आहोत म्हणजे बरं का. एक तरी सावध लागतंय, सगळे सावध सावध झालो हरीच्या
जागरा सावध झाली तेवढी जागराला येतात म्हणजे एक तरी जागरा घरातलं असावं बरं का. हनुमंतराया तुम्ही असणारे सावध आहोत, आम्ही भाग्यवंत आहोत, नशीबवान आहोत म्हणले. आमचा प्राण वाचवण्यासाठी लवकरात लवकर जावा आणि तुमच्या ताकदीनं औषधी आणा. औषधीची आयशे काही पोचो पाहसी त्याही सांगेल स्थळाची हाती वेगेशी निघावे. जामवंत काकाच म्हणू लागले हनुमंतराला, जाऊ का नको म्हणत असते नाही का नाही. कसं काय मनाने सांगितलं ना, आता मनाने सांगायला सुरुवात केली जामवंतरायाने. म्हणले कुठून आणायचं तुला पत्ता सांगतो म्हणले, कुठं जायचं आहे का. वीर मनसाये व्यवधान लागताची सूर्य किरण निमती श्रीराम लक्ष्मण वानरगण समवे. म्हणून हनुमंतराय लवकरात लवकर तुम्हाला पत्ता सांगतो, त्या पत्त्यावर जावा दिव्य औषधी आणा. तुम्हाला जर उशीर झाला सूर्याचं किरण प्रभू रामचंद्रावर पडलं, लक्ष्मणजीवर पडलं, वानरगणवर पडलं, सगळी मारते ती बघा, लवकर जावा. या लागीन गवता गवती शीघ्र जाऊनी सितो रात्री आलावे दिव्य औषधी प्रती श्री रघुपती निज सेवा. प्रभू रामचंद्राची सेवा तुमच्या हातून घडवायची, सेवा तुम्हाला प्रभू रामचंद्राची करायची. आणि त्या सेवेसाठी म्हणले रात्रीच जायचं आणि रात्रीतून माघारी यायचं. सूर्य उगवायच्या आतमध्ये दिव्य औषधी घेऊन यायची. सूर्याचं किरण जर सगळ्यावर जर पडलं, सगळी मारत्यात, लवकर जावा. कोणी जाबवंत वचन आले हनुमंता पुरण शीघ्र करावया उठवलं औषधी स्थान पुसत. जामवंत काकाचं बोलणं ऐकलं, दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतराय तयार झालेले आहेत. पण जाता जाता हनुमंतराय म्हणू लागले, ठिकाण सांगा नाही तर इकडं तिकडं थोडकीत बसायचा दिवस उगवायचा. आदरे पुसता हनुमंत दिव्य औषधीचा पर्वत हर्षे सांगे जाबवंत तोची श्लोकार्थ. हनुमंतराय म्हणजे पत्ता सांगा नाही तर बार्शीत सांगायचं. तुम्ही मेडिकल बार्शी मेडिकल म्हणून आणा. मी अख्खी बार्शी शेड्यूल बसतो, बार्शी मेडिकल कुठं आहे, दिवस उगवायचा कार्यक्रम होऊन जायचा. योग्य पत्ता सांगा, बार्शी मेडिकल कुठं आहे, मेडिकल असेल कुठे काय असेल काय, तिथं जातो बरोबर दिव्य औषधी आणतो. जामवंत काकाला आनंद झाला. पत्ता विचारल्याबरोबर आनंदाने जामवंत काका म्हणजे असणारा पत्ता सांगू लागले. पुढच्या श्लोकात ऐका. ऐका दिव्य औषधीचे स्थान सागर वैराते जाण लांबून महागगन विजयवन टाकावे. हा सोबत दिव्य औषधीचं ठिकाण म्हणजे मेडिकलचं ठिकाण ऐका म्हणजे असणार तेव्हा असणारा सागराच्या पलीकडे विजय म्हणजे जिथं लोक राहत नाही तिथं पुढं ते हिमाचल पर्वत टाकून जावे निनित त्याच्या हेम शिखरात द्रोणाद्री हिमाचल पर्वताला जवळ आणून जायचं म्हणजे असणार हिमाद्री पर्वताच्या जवळच म्हणजे असणारा भला मोठा. ऐके तो चतुष्कोन विस्तृत दिव्य औषधी लखलखित तेज दिशा दीप्तिमंत तेज नवांत. आणि त्या हिमाचल पर्वताच्या बाजूला म्हणजे असणारा चौकोन आकारामध्ये द्रोणागिरी नावचा पर्वत आहे. आणि तो द्रोणागिरी पर्वतावर म्हणजे असणार मेडिकल आहे. आणि ती मेडिकल लाईट चमचम 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 चमकत का तसं चमचम चमचम ती औषधं चमकत येते. निजते जे विराजमान त्या औषधी कोण कोण उपयोगी गुण लक्षण विशेष व्याख्यान. आपल्या तेजाने पर्वत चमचम चमकत आहे, त्याच्यावर लय औषध आहे ती. आता आपल्याला कामाला पाहिजे तीच आणायची का मेडिकलच आणायची. आता ती तुम्हाला माहिती चिठ्ठी लिहून द्यावं का नाही. जामवंत काका म्हणजे तुला चिठ्ठी लिहून देतो आणि त्या चिठ्ठीवरची औषध आणायची पुन्हा मला दाखवायची मग घ्यायची आहे का नाही. आपल्या तसं डॉक्टर सांगतात. आणि तशा प्रकारचं जामवंत काकाने औषध कुठली त्या औषधाचं गुण कुठल्या औषधाने घेतल्यावर काय गुण येतो त्या औषधाची नावं लिहायला सुरुवात केली आहे का. मेरे वाचवी वायू स्पर्शनी तीच नाव अमृत संजीवनी हृदयचे सल्ले जाय विरोनी शिवशल्य करणी. एक मध्ये चिठ्ठी लिहून द्यायला लागला हनुमंतराया, तुम्ही चिठ्ठी घेऊन जावा आणि त्या मेडिकल वाल्याला दाखवा. मेलेला माणूस जिवंत करायचा असेल तर अमृत संजीवनी ज्याला अतिशय जखमा झालेले आहेत. कुठला म्हणत अमृत मलम नाव तेव्हापासून झालं की अमृत मलम. मग म्हणले असणारा नुसतं वायूचा स्पर्श त्याला झाला तरी ती मेलेली जिवंत होतील. त्याला अमृत संजीवनी नावचं असणारा औषधी म्हणतात. त्याच्यानंतर हृदयाच्या ठिकाणी ज्याला जखमा झालेल्या आहेत ती जर जखमा घालवायची असेल तर विषेद्यकरणी नावची वनस्पती आहे ती हनुमंतराय आणा.
गाई तुटले दुधडा वान जे केली जाती पय बुजून अंगी गावल दिशेवाल सुवर्ण किरणी तेलानं सुवर्ण करणी नावची औषध आहे ती ब्यानाची बरं का. हनुमंतराव म्हणलं ती कसं लिवा. अहो घाव लागला ना तिथं वन होतंय आणि ती वन जाण्यासाठी परत ती जशी आहे तशी ती शरीराची कातडी होण्यासाठी तुम्ही म्हणले ती सुवर्ण करणी नावची औषधी घेऊन या. तुटली आडी चिन्ह भिन्न पूर्वली आयची जाती साधून सर्वताला दिशे लुटले पण संधी झालं तेच वती. अहो आपल्या जी ती काय कार्यक्रम झाला ऍक्सिडेंट झाल्यासारखी कार्यक्रम आहे नाही मग तसलीच औषध ऍक्सिडेंटची सांगायला लागली ती बरं का. नाहीतर दुसरी कुठली सांगून का उभे काय झालं नाहीतर ती व्हायचं की दुखणं हलगाठाला इंजेक्शन पकडलेला तस ते डॉक्टर काय उपयोगीचे आहे म्हणजे जे ती योग्य ती औषधं पाहिजे म्हणजे आपल्या वानरांची हाडं तुटलेली ती तुकडं झालेली ती मग त्या हाडं जुळली पाहिजे. जुळवल्यानंतर त्याला पट्टी बांधते ती म्हणजे प्लास्टर करते ती मग त्याच्यासाठी मग ती 4-8 दिवस विश्रांती घ्यायला लावते ती पट्टी बांधते ती. तसली भानगड नाही म्हणजे आपल्या इथं म्हणजे असणारे तुटलेली छिन्न भिन्न हाडे अशी चिटकवली आणि पूर्वी जशी हाड आहे तशी होण्यासाठी म्हणजे असणारे त्यांच्यासाठी म्हणजे असणारे संधिनी नावची असणारी वनस्पती आहे ती त्या मेडिकलवाल्याला विचारान घेऊन या. औषधी समवेत शीघ्र यावे रातोरात वानर वाचवी समर्थ श्री रघुनाथ संतोष जेणेकरून देवाला आनंद होईल अशा प्रकारचं कार्य हनुमंतराव तुम्हाला रात्रीत करायचंय. दिवस उजडायचे आतमध्ये बरं का. बघा बाबा दिवस उजडायचे आतमध्ये तो वरच चालायचंय का नाही का. बरं रात्र हनुमंतराय कार्य करायचंय. एवढी 4 औषधी लवकरात लवकर घेऊन या. वानर मंडळी असणारी सावध करा आणि प्रभू रामचंद्राला आनंदित करा. ऐकता जाबवंत वचन आले हनुमंता स्फुरण जेवी चंद्रोदयी झालं बरे संपूर्ण क्षीराब्दी. अशा प्रकारे ज्या बोलणं हनुमंतराने ऐकला अतिशय आनंद झाला. जसं पौर्णिमेच्या दिवशी सागराला भरत यावं तसं हनुमंतराला प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी वानर मंडळीला असणारा सिद्धीवर आणण्यासाठी आवेशाला आणि त्या आवेशाने हनुमंतराय काय करू लागले ऐका. जांबवंत वाक्य झालं औषधी आलवया पण हनुमंते मांडले उडालं तेही लक्षण अवधारा. आता इथं जांबवंत काका सांगतात आणि 15 तारखेला कोण सांगतात डॉक्टर मुख्य डॉक्टर सांगतील बरं का. एमडीच का आपल्या सर्जन एमडी सर्जन एकच असेल की मराठीत वेगळंच का बरं असेल हा काय असेल त्या इंग्रजी मग म्हणले सॉरी इंग्रज सोडून गेले अजून कशाला एमडी सर्जन आपल्यात नकोच मग म्हणले असणार जांबवंत काका संगीत वाक्य हनुमंतरायांनी शिरसामध्ये म्हणलेलं ऐकलेलं आहे आणि ऐकून म्हणजे असणार ते आपलं कार्य करण्यासाठी औषध आणण्यासाठी हनुमंतराव निघाले. कसे निघाले ऐका. हनुमान गया तुळवळी साठोबे देता आरोळी लंके माझी बैसली टाळी दात किळी राक्षसा तुळवळी ज्याच्या बळाचं वर्णन करतात ना असे हनुमंतरावने आरोळीत टाकली. जय श्रीराम अशा आरोळीत टाकल्या बरोबर असणार आहे दिग्गजांची वैसली टाळी. अष्ट दिग्गज महादिग्गज 8 हत्ती त्या 8 हत्तीने सोन्यामध्ये पृथ्वीला धरलेले आहे त्यांना 8 दिग्गज म्हणतात. त्यांची पाणटाळी बसली राक्षसाची तर दाखलीच बसली आवाजाने. काय आवाज टाकला असं मग अंगे गर्जला हनुमंत इंद्रजित दाके लंकानाथ राक्षसाची आती आकांत प्रळयावर्त लंकेशी. म्हणजे आवाज कुणाचा म्हणजे हनुमंताचा. काय खरं नाही बाबा म्हणजे आता काय खरं नाही. सगळे इंद्रजित घाबरला राक्षस घाबरले का ती सावध शरबंधनात म्हणल्यावर आता सगळे उठते आपल्याला मारते म्हणून घाबरली. राम कटिकेंचा व्रतांत पाहू येत राक्षस भीत अवघे जळाले लंक्यात सासंकित गपी भये. चला बरं म्हणले लई वरडायला लागले ती अजून 10 वाजत आले तरी वरडते. हळूच डुकून बघायला लागले घाबरली. नका बाबा बघायला सुद्धा नको. कोणाला तर नुसतं डोकून बघितलं प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये लंकेत येऊन म्हणजे घाबरून आपापल्या घरी लपून झोपायला लागली. पायदर कोणी लंकागिरी वानर उडता अंबरी माळ्या गोपुरे लंकापुरी पडती सागरी अंग वाहते. मग हनुमंतरायाने लंका नव्हतं त्रिकुटावर पर्वतावर उभा राहिलेला आहे त्याने असणार उड्डाण मारायला सुरुवात केलेली आहे. उड्डाण हनुमंतरायाने मारल्याबरोबर हनुमंतरायाचा असणार उड्डाण जसं विमान चाललं जवळ रेल्वे जवळ गेले तर किती हवा लागते आपल्याला तसं हनुमंतरायाने वेगाने चाललेला आहे. ती वेगाने हवा सुटली
गोपुडे माड्या सगळं बंगलच्या बंगलं मोठच्या मोठं घासळू लागलं लंकेतलं. ओकारताती विकाळ थरकत सूर्य प्राय लांगुळ टावकारुणी कर्ण युगळ कपी प्रबळ उडत असे. म्हणलं जसं म्हणलं असणार अरे लाल भडक असणार हनुमंतरायचं मुख 11 विग्रह म्हणले असणार आणि तशाच प्रकारची असणारी सापासारखी असणारी शिपटी सळ 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 करणारी मागं म्हणजे असणारी आणि असं हनुमंतरायने पुढे वेग धरलेला निघालेले आहेत. खाला उनी पृष्ठी प्रभंगा देवनी गाठी पर्वत लक्ष्मी दृष्टी उठा उठी उडाले. कान सुद्धा असणारे हनुमंतरायने टाऊ करलेले आहेत म्हणजे आणि कान टाऊ करून रंग पक्षाला पाठ देऊन अतिशय वेगाने गरुड त्याला सुद्धा त्याच्या सुद्धा वेगाला भाग सारला आणि अतिशय वेगाने हनुमंतराय भर लक्ष डोंगरावर केलं त्या द्रोणागिरी पर्वतावर निघालेले आहेत. पर्वत दडपता तळी सर्प गजबदती पाताळी वृक्ष उपडती निराळी जेवी वावटळी तृण. जेव्हा हनुमंतराने जोर लागा की असंच दाबून असं उड्डाण मारलं आपण जसं जरा घोडी टाकायची म्हणजे जमतं यंदा हेलकावून गेलं तसं हनुमंतराने हे कशाला भाग घेतला पर्वत पाताळालाच गेला. डायरेक्ट शेषाची फणीच दबली गेली. पाताळातच पर्वत गेला म्हणजे असणार एवढंच नाही ज्या पर्वतावर जी काय झाडं झुडपं होती ती त्या हनुमंतराने जेव्हा वेग धरला वावटळी सारखी गरगर गरगर हवेत फिरू लागली. उचंबळले समुद्र जळ सरिता उचंबळल्या तत्काळ फेरे मरे ध्रुव मंडळ कपीचे प्रबळ उड्डाण. एवढं ताकदीनं असं उड्डाण मारलं होतं त्या उड्डाणाने समुद्राचं पाणी सुद्धा उचंबळलं ध्रुव मंडळात पाणी पोहोचलं गेलं. एवढंच नाही म्हणजे त्या हनुमंतरायच्या वेगाने म्हणजे असणार सर्व सागर सुद्धा उचंबळाला नद्या सुद्धा हेलकावू लागल्या. करोनी प्रदक्षिणा उड्डाण इंद्रचंद्रादी ग्रहस्थान सूर्य वरुणादी यमसदन उल्लंघुना चालेला सर्व असणारे यमसदन सूर्य चंद्रासन ह्याला प्रदक्षिणा घातली हनुमंतरायचं उड्डाण निघालंय. शोधावय सूर्याची गती पूर्वी उडाला मारुती ते विजय कुणी अपरनाती उत्तर पंथी उडाला. पहिलं म्हणजे आईनं सांगा काय फळ खावं लाल दिसतंय ती खावं तसं हनुमंतरायला सूर्याला गेल्याला जसं पहिल्यांदा उड्डाण केलं होतं तशाच उड्डाणाने वेगाने असणारं उत्तर दिशेकडे हनुमंतरायचं उड्डाण चाललं. जन लोक तप लोक ओलांडून सत्य लोक टाकिले मेरू मस्तक एका एक हनुमंत जल्ल सोडलं तपोलोक सोडलं ओलांडून म्हणले असणारे सत्य लोकांच्या ठिकाणी मेरू मस्तक सोडून हनुमंतराय पुढे आली. सानिध केला साधी ते देखील हे माधरी दोन आदरी तो त्या माधारी जायावरी त्याच्याच बाजूला कैलास पर्वत कैलासाच्या बाजूला हेमाद्री पर्वत आणि हेमाद्रीच्या जवळच म्हणजे असणारा द्रोणगिरी पर्वत अदिव्य औषधीचा बघितला. दिव्य औषधी दीप्ती म्हणत ते जे नव लखलखित ते जे कोणी हनुमंत अति विस्मित दिव्य औषधी त्या पर्वतावर होत्या चम 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 करत होत्या आकाशात त्यांचं तेज मावत नव्हतं एवढं तेज त्या असणाऱ्या दिव्य औषधीच होतं. हनुमंतराय बघतच बसलेला आहे तिकडे. कैलासानी कट हे माद्री दोन आद्री तो माझ्या धारी दिव्य औषधी त्यावरी निजते जे करी. कैलासाच्या जवळ हेमाद्री पर्वत आहे हेमाद्री पर्वतावरच म्हणजे असणारा जवळ द्रोणागिरी पर्वत आहे आणि त्याच्यावर दिव्य औषधी चम 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 वाचा. वायू रुद्राचा निज दूता मारुती त्याचा निज सूत वेगे उडून हनुमंत औषधी आलो स्वयाला. वायू रुद्राचे असणारा निजदूत आहे आणि त्याच वायुदेवाचे असणारे पुत्र हनुमंतराय वाऱ्याचे वेग आणि भरदिशी द्रोणागिरी पर्वतावर पोहोचलेले दिव्य औषधी आणू लागले. दिव्य औषधी पर्वती कपिले वाला निश्चिती तेनेच्या ठेल्या दृश्य गती वेळा मारुती लाविला. आता दिव्य औषधी जवळ हनुमंतराय गेलेले औषधी चमकाचेच बंद झाले. ती लाईट बंद करा ती मधला बल्ब बंद केला किती चमकून दिसते अतिशय चमकून दिसते का नाही ती बारकी बारकी लाईटी आणि ती बल्ब चालू केला की त्याचं तेज कमी पडलं का नाही त्याचं तसं हनुमंतरायच्या तेजापुढं त्या पर्वतावरच्या दिव्य औषधीचं तेज लोपलं. हनुमंतरायचा जास्त प्रकाश पडला ना तिथं हनुमंतरायचा प्रकाश पडल्यामुळे दिव्य औषधी
चमकाना गेल्या की हनुमंतराय वेळवल्यासारखं झालं. म्हणले हे युद्धाडून लांबून बघत होतं तर चमकत होत्या. आणि जवळ आलं की ह्यांनी चमकणच बंद केलं. वेळवल्यासारखं मला चक्रावतेत का काय, मला भुलवते का काय, असं हनुमंतराला त्या दिव्य औषधीबद्दल वाटू लागलं. गोड औषधी लगलगती ते तसवे जाय मारुती, घेऊ जाता हातो हाती ती आई होती अदृश्य. मग आता हे तर चमकले, ह्या खांबावर चमकवल्या की हनुमंतराला चकवा तिथनं द्यायच्या. हनुमंतराला ह्या खांबावर चमकाय तो कसे चमकाय बरेच ना, तो इजले इकडचे तो मागे चालले. हनुमंतरा महाग घ्यायला गेलं, हातच येत नव्हते का, तर हनुमंतराचं मोठ्या बल्बापुढे बारक्या बल्बाचं काय चालतं, त्याचं काहीच चला ना. आता तुम्ही सांगा ती बल्ब इजवा बघा किती सुशोभित दिसते बारक्या लाईटी. कशाला अनुभव पुन्हा बघा, शक्ती दिवशी विजवा आणि मग बघवा एक करून बघा तेवढ्या ओवीला चमकायचं आणि तेज बघायचं औषधीचं. लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात सगळ्यांच्या लक्षात येईल. त्या हनुमंतरायच्या तेजा पुढं ह्याचं तेज शून्य झालं. मग हनुमंतरायला वाटू लागलं काय भानगड झाली बाबा, कस काय असं असणार. औषधीला धरून लागत झालं की औषधी अदृश्य व्हावं लागल्या. आता ती पुढे पुन्हा ऐकायचं आपल्याला. वाचा. पूर्ण औषधी दिसती हनुमान नावे तया प्रती तव त्या माया बसती त्याई होती अदृश्य. पुढे हनुमंतराय धरायला गेलं की महाग चमकायच्या, महागारी परत यायचं. जवळ आलं की तेज संपायचं ना त्यांचं. हनुमंतराय पुढे त्यांचं तेज चलत नव्हतं. हनुमंतराचं तेज अद्भुत नव्हतं आणि भविष्यात तेज होतं. सांगतो बरं का मी, पण मी आपलं भावार्थ तुम्ही गेले हनुमंतराय की अदृश्य व्हायचे. पण त्याचा भावार्थ असा आहे की तेज हनुमंतरायचं भरपूर होतं, त्याच्यामुळे त्याचं तेज कमी व्हायला लागलं औषधीचं. ते हनुमंतरायला वाटू लागलं आता चमकत होते कसं काय चमकणार ते, आता चमकत होते कसं काय चमकत नाही त्या. मागं गेलं चमकायच्या बंद व्हायच्या, पुढे आलं चमकायच्या बंद व्हायच्या. ते हनुमंतराय वेळावून गेले. म्हणजे काय केलं ह्यांनी औषधीवाल्या मेडिकलच्या मालकाने, औषधीला लागताय लागतीच हाती तेने शोभला मारुती, गरजोनी कोपन वृत्ती पर्व प्राप्ती भोजला. इथं दिव्य औषधाने गेलं ती गंधर्व उठतील त्यांच्या बरोबर युद्ध होतील. परत असणारा हनुमंतराय युद्ध झालं, गंधर्वाला जिंकतील. मग हनुमंतरायला राग आला. औषधाला हात लावतो तर औषध हातातच येणार. ते मेडिकलवाल्याला विचारलं किती पैसे द्यायचे रे बाबा, तुला सांगतो का लवकर, की मला औषधच घावा नव्हती, तुझ्या का औषध घावा नव्हती का म्हणले. हनुमंतराला राग आला, मोठ्याने गर्जना केली आणि गर्जना करून त्या पर्वताला काय म्हणू लागले, मी श्रीरामाचा निज दूत शरवणी पडला श्री रघुनाथ, वेशेले करावया निश्चित औषधार्थ. पर्वत ऐकले त्या प्रभू रामचंद्राचा दूत आहे. शरवंदनामध्ये प्रभू रामचंद्र अडकले आणि त्या प्रभू रामचंद्राला सावध करण्यासाठी दिव्य औषधी न्यायला तुझ्या मेडिकल मध्ये आलो तर काय मेडिकल वाली तू औषधी केली गुप्त आता पाहू तुझा पुरुषार्थ पुच्छ कळवणी पर्वत औषधी सहित. अरे तू औषध देत नाहीस काय म्हणले मला, म्हणले अखिल कोटी ब्रह्मांडाचा नाही का देवासाठी औषधं मागायला लागलो का, आमच्यासाठी मागायला घरच्या दारच्यासाठी म्हणजे असं नाही. देवासाठी औषधं मागतात तू मेडिकलवाले औषधं देत नाहीत म्हणले. बघायची का ताकद म्हणले माझी, बघा म्हणले. शिफ्टीला आज्ञा दिली, शिफ्टी सर्व दिवशी पळाली. गर्र कनक वेळा असणाऱ्या पर्वताला मारला, मेडिकलला मारला, साडी काट मारली आणि जय श्रीराम म्हणले. आपण मेडिकलच उचललं. कपी शक्ती आती वाड पर्वत उपडिता कडाड स्वर्गी सुरावर हडबड कापती प्रौढ दिग्गज भूतून भविष्याची अशी हनुमंतरायची ताकद. बुडा सहित मेडिकल उचललं म्हणजे अख्खा पर्वतच उचलला. आपल्याला आता मेडिकल मध्ये लक्षात येईल अख्खा पर्वतच सगळे मेडिकल मधले म्हणून सांगतो लक्षात येईल ना. अख्खा पर्वतच उचलला आणि कडकड कडकड आवाज आला. सगळं असणार अष्टदिग्गजांची कांटाळी बसली, हळबळ देवतांची झाली गेली. जिकडं तिकडं कडकड आवाज स्वर्गातले देव सुद्धा घाबरले. हे कोणी कपीच अंगवन सुरासुरांचा दचके प्राण विद्याधर सिद्ध चारण कंपयमान. हनुमंतरायची ताकद म्हणजे गणगंधर्व एकशे किन्नर असणारे धराधर म्हणजे असणारे शेष नारायण आहेत. ते शेष नारायण सुद्धा दचकले, सर्व घाबरले. दिव्य औषधी समवेत उपडोनी तो पर्वत सवेग हनुमानाशी येत देवी पार्वत प्रचिशी दिव्याचा औषधी सहित पर्वत उचललेला हनुमंतराय श्रीराम जय राम करून यायला लागलेले आहेत. कुठं दिसलं परत तिथं असणारा ते दिव्य औषधीचा नाद उठला. भरताने तो ऐकला. परत तिथं असणार ते विषयाच्या वव्या येणार असू दे म्हणले असणार. त्याच्या पुढे असणार नंदीग्रामाच्या ठिकाणी
बरं हनुमंतराय थांबणार आहे ती पुन्हा ती 4th आणि 5वा अध्याय वाढणार आहे. इथं थोडक्यात मिटवलं आपलं त्यांनी एकाचा अध्याय सगळं सांगून टाकलं. मग म्हणजे असणारे अशा दिव्य औषधीचा घेऊन पर्वत असणारे हनुमंतराव उत्तर दिशेकडून असणारे येत आहेत आणि येत असताना म्हणजे जसं सकाळचा सूर्य उगवावा तसं तेज हनुमंतरायचं दिसू लागलं. पळवून द्रोणाद्री पर्वत घेऊन जाता हनुमंत सुरसिद्ध स्तुतिवाद करीत श्रीराम भक्त कपिमुक्त पर्वत उचलून हनुमंतराय घेऊन चाललेले आहेत. 33 कोटी देवाने बघितलं हनुमंतरायची स्तुती करू लागलेले. धन्य धन्य भक्त हनुमंतराय प्रभू रामचंद्र असं म्हणू लागले. स्वामी करावया सावधान सगळा पर्वत उपडून घेऊन आला वायुनंदन अंगवन अतुळी तुळ असणारं वर्णनच करताना असं बलशाली असणारं ताकद हनुमंतरायची आहे. आपल्या मालकाला प्रभू रामचंद्राला सावध करण्यासाठी आका पर्वत मेडिकल डॉक्टर बघते कुठलं औषध कुठलं काय कळणार तुझं आपल्याला काय कळणार त्याच्यातलं आणि ती मेडिकल वाल्याला बी कळणार ती बी काय लवकर दिना. मग अख्खा औषध भरली उचल अख्खं मेडिकलच आणि आता डॉक्टर पैसे आणून ठेवते की बाबा तुम्हाला लागेल ती वाचा. निवारावय स्वामी संकट पर्वत उठीला उद्भट अंगवला अतिश्रेष्ठ वीर वरिष्ठ हनुमंत म्हणजे असणार आपल्या मालकाला आपल्या भक्ताला आणि आपल्या प्रभूला देवाला संकटातून बाहेर काढण्यासाठी अख्खा पर्वतच दिव्य औषधीचा हनुमंतरायने असणारा घेऊन आलेले आहेत. म्हणून हनुमंतराय श्रेष्ठ आहेत, बलवान आहेत, शक्तिशाली आहेत, प्रभावी आहेत असं देव वर्णन स्तुती करू लागले. विष्णू चक्र सवेग जात देऊन वेगे हनुमंत औषधी सहित पर्वत स्वामी कार्यार्थ आणि मालकाचं कार्य करणाऱ्या देवाचं करण्यासाठी जसं सुदर्शन चक्राचा व्यक्ती सुद्धा वेग फिका पडावा. लक्षात ठेवा मालकाचं काम किती फास्ट करावं. ज्याचं खाऊ मीठ त्याचं करावं नीट आहे का नाही. मालकाचं काम एवढ्या वेगाने करावं. हनुमंतराय पण शिकायचं काय करायचं सगळी काम बाजूला पण मालकाचं काम करायचं का तर त्याचं घ्यायचे पगार घ्यायचे. त्याचं असणारं चिंतन नामस्मरणात देव भगवंत आहे आणि त्या भगवंताचं कार्यासाठी सगळी काम बाजूला सारायची आणि हनुमंतराय सुदर्शन चक्राच्या वेगाला सुद्धा मागे सारला आणि त्या वेगाने प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी आलेले फास्टच. पर्वत घेऊन हनुमंत कैसिया शोभा शोभत जैसा विष्णू चक्रयुक्त तैसा दिसत. पर्वत हनुमंतराने हातावर घेतला पर्वत चमचमकत आहे. जसं विष्णू पर्वत भगवंताने सुदर्शन चक्र त्यांच्या हातात दिसावं जसं भगवंत दिसतात तसं हनुमंतराय दिसू लागलं. पर्वत गया औषध्यावरी आणि ताची वानर भारी त्या वायुस्पर्शे वनरहारी शरपंधरी सुटाल्या. मग हनुमंतराय गेले असणारे वानर अशी पडलेली झोपलेली होती आणि त्यांच्या अंगण असा पर्वत हनुमंतराय गेला आणि नुसतं त्या पर्वताचा वारा आला. शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा भेटला पातकांचा पातक सगळे संपले गेलं पाप संपलं गेलं वानरांचं. शीतल शांतीचा वारा आला त्याच्यामुळे ते हनुमंतरायाच्या पर्वतावर ते द्रोणगिरी पर्वताच्या दिव्य औषधीचा वारा अंगावून गेला. त्यालाच म्हणतात सुवर्ण कांती. त्या सुवर्ण कांती औषधाचा वारा वरून गेला. लगेच वानर हळू उठायला सुरुवात. राम लक्ष्मण दोघे बंधू येता दिव्य औषधी गंधू विरोनी गेला शरबंधू निर्मुक्त बोध पावरे प्रभू रामचंद्र भगवान की जय. औषधीचा वास फक्त हनुमंतरायला लक्ष्मणजी राहिला आणि ती बिबी शुद्धपणातनं सावध झाली. बघायला लागले आपल्याकडे कोणी बघितलंय का. वानरागी गाय दारुण बोजून गेले पय संपूर्ण अंगी ते काल पले वन अस्ति संपूर्ण. लगेच जांबवंत काका समोर पर्वती मेडिकल ठेवलं घ्या बाबा तुमचं तुम्ही ओळखून औषध. जांबवंत काकाने औषधं काढली त्याचं असणार काय ते तिकडे सुशेन वैद्यराजे त्या डॉक्टरने सगळं मिसळणार काय काय केलं. ज्याला घाऊ लागलेलं होतं त्या घावावर असणारे ती औषधं लावली गेली. लावल्याबरोबर सर्वच्या जखमा संपल्या. पूर्वीसारखी सगळ्यांची त्वचा झाली. वानर मंडळी सुखी आनंदी झाली महाराज. गाय बुजती हे नवल कोण वानरांच्या असती शतचूर्ण त्याही असती बंदे साधून सावधान उठविलं. जखम बरी होती यात नवल काय. सगळं पहिल्यासारखी त्वचा होती ह्यात नवल काय. 100 तुकडं झालेलं हाडाचं ती सुद्धा जागच्या जागेवर जुळलं. ज्याची त्याला जुळलं गेलं आणि सावधान झाली वानर मंडळी सगळे. तटात झोपीतनं माणसं उठावी तशी उठायला लागली. श्रीरामे सन्मनीला हनुमंत सुग्रीवे अंगद जांबवंत
विभीषण सन्मानित स्तुती वदत स्वानंद हनुमंतराने एवढे कार्यक्रम सर्वजण असताना प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे सन्मान हनुमंतरायचे करू लागले. वानर सैन्य विश्रांती देता झाला स्वयं मारुती अवघ्या जन अभिवंदिती सन्मानिती सर्व वानर मंडळाला विश्रांती विष म्हणजे दुःख आणि दुःखातून बाजूला काढलेले हनुमंतराय आहेत. वानरांना सर्वांना दुःखातून बाजूला काढलं म्हणून हनुमंतरायाची व्हावा आणि हनुमंतरायाची स्तुती सर्व वानर मंडळी बरोबर रामचंद्र लक्ष्मी म्हणजे करू लागले. शरणबंदी सुटला रामचंद्र वानर करती जय जयकार राम नामाचा गजर नामे अंबर सर्वांना प्रभू रामचंद्र सुटल्याबरोबर सगळ्यांनी प्रभू रामचंद्र भगवान की जय असं जय जयकार केला. आकाश दुमदुमलं गेलं. बाप बळीयाडा हनुमंत उचलून औषधी पर्वत जे तिला ते ठेवणी स्वस्त आला त्वरित स्वामी पाशी. बाप श्रेष्ठ बळवंत असणारे हनुमंतरांनी काय लाघव केलं. पुन्हा अजून लागायचं ना 15 दिवसांनी बरोबर. आज संपून काय करायचे आहे का नाही. आपल्यातलं थोडं अर्ध राहिलं तर टाकून देते एक्सपायर नग कामाला येते कधी ना कधी म्हणजे असणार नको 4-8 दिवसांनी अजून लागत म्हणून म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायांनी पर्वत जिथल्या तिथं निहून पर्वत ठेवला गेला आणि परत असणाऱ्या पर्व रामचंद्राच्या सैन्यामध्ये हनुमंतराय आले. एका जनार्दना शरण झाले शरभंग मोचन पुढील कथा गोड गान सावधान आपल्या सद्गुरुदेवांना स्वामीला शरण गेल्या. शरण जाऊन म्हणतात असणारा शरबंधनातून प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे वानर सैन्य मंडळ मुक्त झाली. मोकळे हनुमंतरांनी दिव्य औषधान केली. म्हणजे आता पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी एक गोड सुंदर कथाने काय पुन्हा राजा राणाकडे बातमी झाली. उठली रे उठली. झालं रे झालं 2 अध्याय संपलं. मग राजा रावण बोंबलत कोणाला पाठवायचं का आता राजा रावण रडत होता यायला लागला होता. तेव्हा इंद्रजित म्हणला पप्पा तुमच्यासाठी काय पण म्हणून इंद्रजित पुढे आलता. पण आता काय करणार ते पण असणार त्याचं काय पण सगळं संपलं. आता कुंभ आणि कुंभ असणारा राजा रावणाचे दोघं असणारे भाऊ येतील. रणांच्या ठिकाणी कसं युद्ध करतील काय कोण त्यांना माझी सुंदर गोड कथानक पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी एका अशी विनंती श्रोते मंडळीला ग्रंथ करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. तिसरी भावार्थ रामायणे युद्ध कांड एक कारटी काया शरबंध मोचन नाम त्रयस्त्रो सत्य श्रीकृष्ण शिवम भवन्तु पुण्डलिकाय हरे